नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. सर्वजण पास झालाय, तुमचं खूप खूप अभिनंदन. टीम आयुर्वेदा मराठीकडून तुमचं खूप अभिनंदन, कारण तुम्ही जी मेहनत केली होती त्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्ही आता ऑफिशियली BMS सेकंड इयर मध्ये आलेला आहात. ठीक आहे. काही जण वर्षभर अभ्यास करत होते, पूर्ण जिद्दीने अभ्यास केला आणि पेपर क्रॅक केला. काही जण नशिबाने शेवटी 1 महिना 2 महिना अभ्यास करूनही पास झालेली असेल, परंतु प्रत्येक वेळेला असं होईल असं नाहीये. ठीक आहे. काही तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, एटीकेटी लागले असेल, फेल लागले असतील, परंतु तुम्ही पास झालाय त्यासाठी सुरुवातीला तर तुमचं खूप खूप अभिनंदन. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी फेल झालेत त्यांचं काय, ते खूप जास्त निराश आहेत, डिप्रेस आहेत. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी एक काम करायचंय, स्वतःसाठी नाही, फक्त मी म्हणतोय म्हणून काम करायचंय, की तुमच्या आजूबाजूचे जे फर्स्ट इयर मध्ये आता एटीकेटी किंवा फेल झालेले स्टुडंट आहे तुमच्या कॉलेजमधले, त्यांना सर्वांना मदत करण्याची जिम्मेदारी आता तुमच्यावर आहे. ठीक आहे. त्यांनी मदत मागो न मागो तरीही पुढून त्यांना अप्रोच करून त्यांना मदत करण्याची जिम्मेदारी आता तुमची आहे. जर तुमचा जवळचा मित्र-मैत्रीण फेल झाली असेल, जे दररोज तुमच्यासोबत उठतात बसतात, तर त्यांना तुम्ही थोडंसं आताच क्लोज राहा. त्यांना बोला, सांगा की काही नाही आपण करून घेऊ, मी तुझ्यासोबत आहे. आणि जर थोडासा दूरचा असेल म्हणजे क्लासमेटच आहे, परंतु त्याला तिकीट लागली. अशांना थोडंसं 2-3 दिवसानंतर तुम्ही अप्रोच करा आणि त्यांना मदत करा. जे काही लागेल ते तुमच्या नोट्स प्रोव्हाईड करा. त्यांना सांगा की तुम्ही कसल्या पद्धतीने अभ्यास केलाय, कोणती चूक त्याच्याकडून होते, असं थोडंसं डिस्कस करा आणि त्याला जिथे-जिथे गरज पडेल तिथे कॉन्सेप्टमध्ये त्याला मदत करा. म्हणजे त्याचाही लवकरात लवकर येत्या सप्लिमेंटरी एक्झाममध्ये विषय निघेल आणि तोही तुमच्या सोबत येईल. ठीक आहे. एवढं काम फक्त मी म्हणतोय म्हणून तुम्ही करायचं आहे. ठीक आहे. आता मुद्द्यावर येऊया. तुम्ही BMS फर्स्ट इयर पास झालाय. आता वेळ आहे BMS सेकंड इयर मध्ये एंट्रीची. BMS फर्स्ट इयर मध्ये होते 5 सब्जेक्ट, आता आपल्याकडे आहेत टोटल 6 सब्जेक्ट. ठीक आहे. म्हणजे आता पेपरचा लोडही वाढलाय आणि तुम्ही जेवढा फर्स्ट इयर मध्ये सिलेबस पाहिला त्याच्या कितीतरी पट आता सिलेबस तुम्हाला सेकंड इयर मध्ये पाहायला मिळणार आहे. काय सर, आता तर रिझल्ट लागला, आता तर एन्जॉय करत होतो, लगेच सेकंड इयर चालू झालं. मित्रांनो, ठीक आहे, करा एन्जॉय, तुमचा वेळ घ्या. 2-3 दिवस मस्त एन्जॉय करा. परंतु तुम्हाला पुन्हा ट्रॅकवर यायचंय आणि पुन्हा सेकंड इयर जॉइन करायचंय. ठीक आहे. आतापासून केलं रोज थोडं 1 घंटा, अर्धा घंटा डेली मध्ये होऊन जाईल. पण जेव्हा तुम्ही खूप जास्त लोड ठेवाल पाठीमागे, तर खूप जास्त अवघड जाईल. तुमची युनिव्हर्सिटी एक्झाम ही पुढच्या सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे. त्याच्यामुळे आता टार्गेट 2026 सप्टेंबर. ठीक आहे. तुमच्यासाठी नवीन कोर्स लॉन्च केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वचे सर्व सब्जेक्ट असतील. कोर्सचं नाव आहे कर्ण बॅच. ठीक आहे. या नवीन सेकंड इयरच्या कोर्सचं नाव काय असेल? कर्ण बॅच नावाने लॉन्च केलेला आहे. एक अर्जुन बॅच नावाची चालू आहे, परंतु ती ओल्ड सेकंड इयर साठी आहे, ज्यांची एक्झाम डिसेंबर 2025 मध्ये आहे. तुम्ही जर आता नवीन फर्स्ट इयर पास झालाय, सेकंड इयर मध्ये एंट्री केली आहे, तर तुम्ही कर्ण बॅच जॉईन करायची आहे. ठीक आहे. आता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. डिस्क्रिप्शन वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठे जायचं, ही वेबसाईट आपली इंटरफेस ओपन होईल, किंवा ज्यांचं ओपन होत नाही त्यांनी गुगल वरती टाका www.ayurvedamarathi.com, तर तुमची ही वेबसाईट ओपन होईल. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्या याच्यामध्ये कर्ण बॅच शोधायची आहे. वेबसाईट ओपन केल्यानंतर ही टीम आपली पूर्ण दिसेल तुम्हाला, टीम आयुर्वेद मराठी, मोस्ट ट्रस्टेड टीम. त्याच्यानंतर तुम्हाला एक कर्ण बॅचचा इंटरफेस दिसेल, कर्ण बॅच फॉर सेकंड इयर, टार्गेट सप्टेंबर 2026 युनिव्हर्सिटी एक्झाम. ठीक आहे. ह्या बॅच पूर्णपणे तुमच्यासाठी असतील. याचे पूर्णपणे ऍक्सेस आतापासून तर तुमच्या सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्णच पूर्ण याचा ऍक्सेस तुम्हाला राहील, जोपर्यंत तुमचा शेवटचा पेपर होणार नाही तोपर्यंत. ठीक आहे. म्हणजे भरपूर वेळ आहे आणि सिलेबस त्याच्यापेक्षा जास्त आहे. जेवढा वेळ आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त सिलेबस आहे आणि ते व्यवस्थित शिकल्यानंतर, व्यवस्थित आतापासून टाइम मॅनेजमेंट करून शिकल्यानंतर खूप जास्त सोपा तुम्हाला जाणार आहे. आता जे जे फर्स्ट इयरला आपल्याकडे होते त्यांना तर माहिती आहे आपण कसं शिकवतो, काय शिकवतो, परंतु फर्स्ट इयरला आपल्याकडे टेक्नॉलॉजी थोडी कमी होती. परंतु आता जे लेक्चर होत आहे पूर्ण ऑन कॅमेरा होत आहे, सर्व सब्जेक्ट ऑन कॅमेरा होत आहे, या डिजिटल पॅनल वरती होणार आहेत. त्यामुळे थोडंसं ऍडव्हान्समेंट आपण आणखी त्याच्यामध्ये केलंय. आणखी तुम्हाला सेकंड इयर मध्ये शिकायला जास्त मजा येणार आहे. यामध्ये पूर्ण तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे. याची फीस 1199 इंडिव्हिज्युअल सब्जेक्टची. म्हणजे तुम्हाला फक्त रसशास्त्र, द्रव्यगुण, संहिता असं घ्यायचं असेल तर तुम्ही 1199 डायरेक्टली या वेबसाईट वरून परचेस करायचं. परचेस केल्यानंतर डायरेक्टली आपण आयुर्वेदा मराठी नावाची ऍप डाउनलोड करायची. त्याच्यावरती तुम्हाला लेक्चर दिसायला चालू होईल एनरोलमेंट सेक्शन मध्ये. पण जर तुम्हाला गेल्या वर्षी सारखं याही वर्षी आपला वन पॅक कोर्स जॉईन करायचा असेल या कर्ण बॅच साठी, वन पॅक कोर्स म्हणजे काय असतं सर, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो. हे वन पॅक कोर्स जो आहे तो आयुर्वेदा मराठीने फर्स्ट इयरलाही केलेला होता, आता तुमच्या सेकंड इयर साठी करतोय.
वन पॅक कोर्समध्ये तुमचे जेवढे काही BAMS सेकंड इयर मध्ये सब्जेक्ट्स असतील ते सर्व सब्जेक्टचे लेक्चर इथे कव्हर केले जातील. सर्व सब्जेक्टच्या हँड रिटन नोट्स तुम्हाला दिले जातील. सर्व सब्जेक्टच्या एक्झाम तुमच्या घेतल्या जातील. सर्व सब्जेक्टची डाऊट सॉल्व्हिंग तुमची इथे केल्या जाईल. यालाच आपण म्हणतो वन पॅक कोर्स. ठीक आहे. याच्यामध्ये जे काही तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये मिळायचं ते थोडंसं क्वालिटी इम्प्रूव्ह करून तुम्हाला सेकंड इयर मध्ये मिळणार आहे. ठीक आहे. ज्यांना ज्यांना वन पॅक कोर्स विकत घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे बघा, सर्व लेक्चर, हँड रिटन नोट, एक्झाम आणि सगळं काही एनसीआयझमच्या न्यू पॅटर्न नुसार होणार आहे, जे की तुम्हाला आता खूप कमी बुक्स मध्ये दिसते. काय काय बुक्सने काय केलंय, फक्त वरी अकॉर्डिंग टू न्यू पॅटर्न लिहिले, अकॉर्डिंग टू एनसीआयझम फक्त वरी लिहिले आणि मध्ये पूर्ण जुने पुस्तक टाकून दिले. त्याच्यामुळे असा स्कॅम पासून वाचा. आपल्याला युनिव्हर्सिटीची जी सिलेबस कॉपी आहे ना त्याच्यानुसारच आपल्याला चालायचंय. सिलेबस कॉपी म्हणजे आपल्यासाठी देवच आहे. ती सिलेबस कॉपी धरून तुम्ही अभ्यास कराल तर खूप जास्त मार्क तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामध्ये मस्ट टू नो कव्हर करायचे, डिझायर टू नो कव्हर करायचे. कारण मस्ट टू नो वरती 7 एसक्यू येतात आणि सर्व एलक्यू येतात आणि 15 एमसीक्यू येतात. बघता म्हणजे 90 प्लस पेपर तुमचा 90% पुढे पेपर तुमचा फक्त मस्ट टू नो कव्हर होतोय. त्याच्यानंतर डिझायर टू नो वरती एक एसक्यू येतो आणि नाईस टू नो वरती एमसीक्यू विचारले जातात. अशा पद्धतीने जेव्हा आपण सिलेबस कॉपी वाचायला लागतो तेव्हा आपल्याला कळतंय. मग हे सर्वजण तुम्हाला आता काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. आपले सगळे लेक्चर त्या पॅटर्न नुसारच आहेत. मस्ट टू नो, डिझायर टू नो, जो तुमची सिलेबस कॉपी सेम टू सेम त्याच पॅटर्न मध्ये आपले लेक्चर होतील. त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा डोकं लावायची काहीच गरज नाहीये. मी जे शिकवतोय फक्त ऐकत राहायचंय, नोट्स काढत राहायच्यात, बाकी काहीच डोकं तुम्हाला लावायचं नाहीये. आता खूप जास्त अवघड वाटतं काय जणांना, रसशास्त्र अवघड वाटतं, मोठं वाटतं, द्रव्यगुण अवघड वाटतं, मोठं राहतं. रसशास्त्राचे ते रसद्रव्य परिचय असो किंवा खूप कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहेत, खूप मोठे मोठे टॉपिक आहे. पाहताच तुम्हाला घाम फुटेल असे टॉपिक्स आहेत. परंतु जेव्हा मी शिकवेल तुमचा 90 प्लस पार्ट म्हणजे 100 पैकी 90च्या वर तुमचं काय होईल की लेक्चर मध्येच कव्हर होईल. तुम्हाला डबल वाचायची गरज पडणार नाही. एवढं तुमचं मी पाठ करून घेणार आहे लेक्चर मध्येच. कारण तुमच्याकडे वेळ कमी असतो मलाही माहिती आहे. तुम्हाला वाचायला पुस्तक उघडायला वेळ नाही मिळत. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ पार्ट तुमचा इथेच मी पाठ करून घेणार आहे. तो पाठ करून घेतल्यानंतर तुम्ही नोट्स काढून ते रिवाइज करू शकता किंवा लेक्चर नंतर रिवाइज करू शकता. सर्व हँड रिटन नोट्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. त्याचबरोबर लेक्चर्स डेली रेकॉर्ड होतात. आता ती जी कर्ण बॅच आहे या बॅच साठी पूर्ण इंटरनल वाईज लेक्चर तुमच्यासाठी अवेलेबल असतील, जेणेकरून तुमच्या कॉलेजमध्ये होणाऱ्या ज्या इंटरनल एक्झाम्स आहेत फर्स्ट टर्म सेकंड टर्म त्यामध्येही तुम्ही खूप छान स्कोर करू शकाल. त्याचबरोबर युनिव्हर्सिटीमध्ये तर तुम्ही सर्व फोडूनच टाकाल जर आतापासून कोर्स घेतला तर. ठीक आहे. आता याची माहिती सांगायला झालं, ज्यांना ज्यांना वन पॅक कोर्स घ्यायचा आहे, ज्यांना इंडिव्हिज्युअल कोर्स घ्यायचे मित्रांनो ते डायरेक्टली वेबसाईटवरून परचेस करा, ऍपमध्ये तुम्हाला दिसतील. परंतु ज्यांना वन पॅक कोर्स घ्यायचे त्यांनी चुकूनही डायरेक्टली वेबसाईटवरून कोर्स घ्यायचा नाहीये. का बरं सर डायरेक्ट घ्यायचा नाहीये? तुम्हाला डायरेक्टली जर कोर्स विकत घेतला तर काय होईल की तुम्हाला टॅक्स लागेल, तुम्हालाही टॅक्स लागेल, मलाही टॅक्स लागेल आणि तुम्हाला एक्स्ट्रा ₹500 पे करावे लागतील इथे. त्याच्यामुळे तुम्ही सरळ सरळ इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, तुम्हाला पुढची प्रोसेस सांगितल्या जाईल. ठीक आहे. म्हणजे तुमचे क्यूआर वरती काही पेमेंट घेतले जाईल 95% आणि ₹500 जे उरलेले पेमेंट आहे त्यासाठी तुम्हाला कुपन कोड दिला जाईल आणि तो कुपन कोड इथे अप्लाय करायचा. बघा इथे कोर्स आहे. पहिले तर लॉग इन करून घ्यायचं. इथे लॉग इन टू प्रोसीड इथे लॉग इन केल्यानंतर काय करायचं, अप्लाय कुपन कोड वरती इथे क्लिक करायचं. ते अप्लाय कुपन कोड वरती क्लिक केल्यानंतर काय होईल, तुम्हाला जो व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर जो कुपन कोड दिलाय ते इथे अप्लाय केला की लगेच फीस मायनस होईल. उरलेली थोडीशी फीस पे करायची आणि तुमचा पूर्णपणे ऍडमिशन होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे 5,500 रेग्युलर फीस किती आहे बॅचची 5,500. एकदा तुम्हाला पूर्ण याचं कॅल्क्युलेशन सांगतो. फीस जेव्हा आपण ₹1199 सिंगल सब्जेक्टची ठेवतोय, सर एवढी का बरं फीस ठेवली तुम्ही ₹1199? कारण खूप जास्त सिलेबस आहे बीएमएस सेकंड इयरचा आणि आपण जी क्वालिटी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय त्याच्या मानाने फीस कमीच आहे. ते तुम्हाला कोर्स जॉईन केल्यानंतर समजेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे हा कोर्स घेताना तुम्हाला काय करायचंय, ह्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉल करायचा आहे, सॉरी व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे की मला कर्ण बॅच हवी आहे. मग कर्ण बॅच हवी तुम्हाला पूर्ण प्रोसिजर सांगितली जाईल, क्यूआर दिला जाईल, त्या क्यूआर वरती पेमेंट करायचंय आणि फक्त पेमेंटचा काही भाग आपण सोडू तिथे क्यूआर कोड इथे कुपन कोड अप्लाय करून पे करायचंय. पे केल्यानंतर काय होणार, लगेच तुम्हाला ईमेल पडेल, त्याची रिसिप्ट मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला ऍपमध्ये एनरोलमेंट सेक्शन मध्ये सर्व लेक्चर दिसतील. एनरोलमेंट सेक्शन ओपन करायचं, सब्जेक्ट दिसतील, सब्जेक्ट ओपन करा, रजिस्टर्ड डिव्हाइस नावाचा ऑप्शन दिसेल, रजिस्टर केलं की तुम्हाला लगेच लेक्चर दिसायला स्टार्ट होतील या कर्ण बॅचचे. कर्ण बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे आपली, कारण तुमचं बीएमएस सेकंड इयर खूप 1 महिना झालं चालू झालेलं होतं. तेव्हाच आपण आता
काही दिवसाखाली आपण ही बॅच लॉन्च केली होती, कारण जे आपले जुने स्टुडंट होते ते खूप कोर्स करत होते, त्यांची आपण बॅच स्टार्ट केली होती. तुम्हाला सर्व काही डेली न्यू लेक्चर्स रेकॉर्डेड याच्यामध्ये पडणार आहेत, तर डेली तुम्हाला कव्हर करत जायचं आहे. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा कोर्स परचेस कराल तेव्हा आता डिस्क्रिप्शनमध्ये एक WhatsApp ग्रुपची लिंक आहे, ती जनरल आहे, ती जॉइन करा. ज्यांनी WhatsApp ग्रुप नंबर 1 आणि 2 जॉइन केलेला असेल त्यांनी ही ग्रुप जॉइन करू नका. ते फुल झाले, त्याच्यामुळे आता आपण तिसरा ग्रुप उघडत आहोत तुमच्या बॅचचा. ठीक आहे. तर तिसऱ्या ग्रुपमध्ये जे लोक नवीन आहेत ते जॉइन करा. जे लोक जॉइन पहिलेच आहेत त्यांनी काही जॉइन करायची गरज नाहीये. तुम्हाला अपडेट मिळत जाईल. आणि ज्यांनी हा आपल्याला WhatsApp मेसेज करून हा कोर्स परचेस केलाय, कोणताही कोर्स परचेस करा, कोणत्या विषयीचा, परंतु WhatsApp मेसेज करून काय करा, रिसिप्ट पाठवा आणि सांगा की आम्हाला जे पेड वाला ग्रुप आहे WhatsAppचा त्याच्यामध्ये ऍड करा. चालतंय. म्हणजे तुम्हाला जे पर्सनल गाईडन्स आहे तो त्यातून मिळेल. तुमचा जो नंबर आहे त्यालाही तिथे सेव्ह केला जाईल, एक लेबल लावला जाईल, म्हणजे तुमचा कधीही रिप्लाय आला, मेसेज आला तर त्याला प्रायोरिटी मिळेल. यासाठी तुम्हाला काय करायचंय, WhatsApp नंबरवरती मेसेज करायचा आहे की मी हा कोर्स परचेस केलेला आहे, त्याची रिसिप्ट दाखवा. तुम्हाला एका पेड WhatsApp ग्रुपमध्ये फॅमिली नावाच्या ऍड करण्यात येईल, कर्ण फॅमिली नावाच्या. मग तिथून तुम्हाला सर्व काही अपडेट्स, याच्या न्यू लेक्चर्स कोणते पडताय, एक्झाम कधी आहे, सर्व काही त्या पेड ग्रुपवरती तुम्हाला यायला लागेल. ठीक आहे. जर तुम्ही पेड ग्रुप जॉईनच नाही केला तर तुम्हाला एक्झाम कधी होत आहे, नवीन लेक्चर कोणते पडताय, काही अपडेट तुम्हाला मिळणार नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ही जी रेग्युलर प्राइस सांगितली मी तुम्हाला, हे बघा 1199 इंटू किती सब्जेक्ट आहे 6, किती होत आहे टोटल प्राइस? टोटल प्राइस होते 7200. ठीक आहे. जर तुम्ही इंडिव्हिज्युअली सब्जेक्ट घेतले तर त्याच्यातून आपण काय केलं, कमी केलं 6000 आणि डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज केलं तर आपण काय केलं, रेग्युलर प्राइस 5500. 5500 RS एवढी आपण रेग्युलर प्राइस असते. परंतु थांबा, तुमच्यासाठी आणखी एक खुश खबर, कारण तुम्ही सर्वजण BMS फर्स्ट इयर मध्ये पास झालाय. आता इथून पुढे 27 तारखेच्या रात्रीपर्यंत ही फीस अजूनही 500 रुपये डिस्काउंट करून फक्त 5000 मध्ये तुम्हाला सर्वची सर्व सब्जेक्ट मिळणार आहेत. म्हणजे 5000 मध्ये 6 सब्जेक्ट, तेही इतर कोणाचे नसून आयुर्वेदा मराठीचं ब्रँडेड कंटेंट तुम्हाला 5000 मध्ये मिळेल. कुठपर्यंत? 27 तारखेच्या रात्रीपर्यंत. 27 तारखेच्या रात्रीच्या नंतर कोणीही मेसेज करायचा नाहीये. ते तुमचा फॉल्ट आहे की तुम्ही व्हिडिओ लेट पाहताय किंवा तुम्हाला लेट ऍडमिशन घ्यायचंय. तेव्हा तुम्हाला 5500 मध्येच, तुम्हाला कधीही ऍडमिशन घ्यानंतर 5500 मध्ये मिळेल. फक्त या 2 दिवसात तुम्हाला 5000 मध्ये सर्व काही घेता येईल. ठीक आहे. त्याच्यामुळे ज्यांना ऑफरचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी घ्या. त्याच्यानंतर कोणी मेसेज करायचं नाही टाइम गेल्यानंतर, कारण AI जनरेटेड ऑफर असतात सर्व. एकदा टाइम गेला की गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक ऑफर आहे, जे बल्क मध्ये ऍडमिशन घेतात सर त्यांचं काय? म्हणजे सर आमच्या कॉलेजमधून आम्हाला 5 जणांना, 6 जणांना किंवा 7 जणांना किंवा 10 जणांना कोर्स घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी आपण केले. 5 प्लस स्टुडंट असतील, 5 प्लस किती असू द्या, मग तुमचे 5, 50, 100 किती असू द्या, त्यांच्यासाठी प्राइस असेल 4800 रुपये. 4800 रुपये ही ची 4800 रुपये आहे. फक्त 5 प्लस स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठीच ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे. बरं, बल्कने ऍडमिशन घेणार असाल तर, कारण आपण एक कुपन कोड तयार करतो तुमच्या कॉलेजच्या नावाने, आणि त्या कॉलेजच्या नावाने आपण 5 ऍडमिशन आपण बल्कमध्ये करतो, तेव्हा तुम्हाला त्याचा थोडासा लाभ मिळेल. प्रत्येकी 4800 रुपयाला तुम्हाला कोर्स मिळेल. सर्व कर्ण बॅच पूर्णची पूर्ण 1 पॅक कोर्स. ठीक आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला बल्कमध्ये घ्यायचा आहे तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. आम्ही 5 जण आहोत. जर 5च्या खाली आहेत तर मेसेज करू नका. तुम्हाला रेग्युलर जी प्रोसिजर आहे त्याच्यानं तुम्हाला 5500 किंवा 2 दिवसात घेतलं तर 5000 ने तुम्हाला परचेस करावा लागणार आहे. परंतु जर 5 किंवा 5 पेक्षा कितीही जास्त असतो, आम्हाला सांगू नका मग 10 आहेत मग आणखी कमी होईल का, 15 आहेत आणखी कमी होईल का? होणार नाही. कारण आपण क्वालिटी सोबत काही तडजोड करत नाहीयेत, तर फीस सोबत पण व्हायला नको. ठीक आहे. आपल्याला जर जेवायचं असेल, तर फक्त पोट भागवायचं असेल तर आपल्याला मार्केटमध्ये भोजन थाळी मिळते, जी की 10 रुपयाला असते सरकारकडून. आणि तेच आपण जर एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला 100 रुपयाला सुद्धा थाळी मिळते. दोन्ही आपलं पोट मिळतं, पण क्वालिटीला जमीन आसमानचा फरक असतो. त्याच्यामुळे आताच थोडेसे 100-200 रुपयाचा विचार करा आणि तुम्हाला नंतर त्याचा पश्चाताप होईल. ठीक आहे. आपले लेक्चर्स कसे आहेत, कसं शिकवतात, पूर्ण टीमचं जे काही क्वालिफिकेशन आहे किंवा कोण टीम आहे, वेबसाईट वरती सर्व इन्फॉर्मेशन आहे. लेक्चर्स कसे असतील, डेमो लेक्चर्स, आयुर्वेदा मराठी ऍप डाउनलोड करायचंय. आयुर्वेदा मराठी ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सेकंड इयरचे डेमो लेक्चर्स मिळतील. किंवा याला मी एंड स्क्रीन लावून दाखवेल, म्हणजे व्हिडिओ संपत आल्यावर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला डेमो लेक्चर्स पाहायला मिळतील. आता मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहे, टेलिग्रामची देत आहे, व्हॉट्सअपची देत आहे. त्याचबरोबर
Instagramची देतोय, सगळीकडे जॉइन करा. कारण तुम्हाला इथून पुढे BMSमध्ये आता सेकंड इयर आहे, थर्ड इयर इंटर्नशिप आहे. इथून पुढचे सर्व काही अपडेट्स तुम्हाला आयुर्वेदा मराठी सोबत मिळतील. आयुर्वेदा मराठीशी कनेक्टेड असल्यावर अपडेटही मिळेल, मदतही मिळेल आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला याच्यातून मिळणार आहेत. कारण फक्त आता आयुर्वेदा मराठी चॅनल नाही, तर तुमच्या आमच्यातला एक कनेक्ट आहे, जो की तुम्हाला हेल्प करणार आहे तुमच्या वैद्यकीय आयुष्यासाठी. ठीक आहे. पूर्ण कर्ण बॅचविषयी माहिती दिलेली. काही डाउट्स असेल तर WhatsApp वरती मेसेज करा. तुम्हाला लवकरच हा रिप्लाय तुम्हाला दिला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला पुढची प्रोसिजर कळवण्यात येईल. ठीक आहे. पुन्हा एकदा BMS फर्स्ट इयरमध्ये पास झाल्यासाठी तुमच्या सर्वांचं अभिनंदन. जे फेल झालेत त्यांची काळजी घ्या. आता इथून पुढे पुढील वैद्यकीय भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टीम आयुर्वेद मराठी प्रत्येक स्टेपवर तुमच्या सोबत आहे. जिथे तुम्हाला मदत लागेल तिथे. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच.